नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. एनडीए प्रवेशाच्या चर्चावर शशिकांत शिंदे यांनी अखेर पूर्णविराम दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत झालेल्या भेटीनंतर ही चर्चा झाली. चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही, बैठकीचा वेगळा अर्थ काढू नका, शशिकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. एनडीएच्या प्रवेशाच्या चर्चावर अखेर आता शशिकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली. या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या समोर साहेब, लोकशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलीन होतोय, एनडीए मध्ये विलीन होतोय. अगदी घमासान चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटातल्या काही आमदार यांच्यामध्ये सुद्धा संभ्रमावस्था निर्माण झालेली. कसं बघता याच्याकडे? त्या दिवशी सुप्रियाताई सुळे आमच्या नेते आहेत, त्यांनी पण स्पष्ट केलेलं आहे. मी परत एकदा सांगतो, ज्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहे, जयंत पाटील भेटल्यानंतर आमचे नेते आहेत, ते भेटल्यानंतर लगेच त्याच्यावर चर्चा सुरू झाली. मग त्या चर्चेला वेगवेगळ्या प्रकारच्या अँगलने बघितलं. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, एकनाथ शिंदेची भेट झाली. मला वाटतं की ते भेटण्याचं कारण पण त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्या असलेल्या कारणाला त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याच अँगलला पकडून एनडीएमध्ये आम्ही सामील होणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. पूर्वी अशी चर्चा होती की आता मंत्रिमंडळाचा केंद्रामध्ये विस्तार होणार आहे, तो अधिवेशनाच्या पूर्वीच होईल. आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. मग मला कळत नाही की अशा चर्चाच्या बाबतीमध्ये ठोस काही निर्णय नसताना ही चर्चा कुठल्यात होते मला कळत नाही. पण मी सांगतो, असा कुठलाही प्रस्ताव ना विलिनीकरणाचा, ना एनडीएला सामील होण्याचा किंवा पाठिंबा द्यायचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडं आजच्या घडीला आलेला नाही आणि त्यामध्ये चर्चा सुद्धा नाही. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी साता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.